रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ध्येय, तळमळ, प्रयत्न आणि कृपा एवढ्यामध्ये सगळ्याचा सारांश आहे. काय साधन म्हणून करणार, काय समजून घेणार, काय लक्षात ठेवणार, एवढ्याच एक 4 गोष्टीमध्ये त्याचा सगळ्याचा सारांश येतो. तर त्याचे प्रत्येकामध्ये पुन्हा खोल गेलं तर आणखीन मिळेल. पण ध्येय म्हणजे अर्थात ध्येयाची ओळख, आपल्या स्थितीची कल्पना, काय करायचं आहे, काय साधायचं आहे त्याची कल्पना, हे सगळं त्या ध्येयामध्ये आलं. ते मिळावं म्हणून ते मिळत नाही, प्रयत्न करूनसुद्धा साधत नाही असं जे होताना जी मनाची अवस्था होते ती तळमळ. हे सगळे अभंग त्या दिशेने आहेत, आपल्या लक्षात आलं असेल. तेव्हा तळमळ हे दुसऱ्या अवस्थेतून मनुष्याला जो जातो तो आणखीन पुढे जातो. तळमळ नुसती असूनसुद्धा नाही, प्रयत्न आहेत, काहीतरी करायचं त्याचं सुरू आहे. नुसतं असं नाही मला हे हवं आहे, मला हे हवं आहे असं नाही आहे. देव हवा आहे हे खरं आहे, पण त्याच्यासाठी तळमळ आहे हेही मान्य आहे. ध्येय ठरलं ही मान्य आहे, तळमळही मान्य आहे. प्रयत्न आहेत का? प्रयत्नांच्या ठिकाणी आपल्याला मग गुरुचा संबंध आला. कसे प्रयत्न करावेत, अवस्था काय आहे, नेमकी आपण कुठे आहोत, कुठे जायचं आहे, आपल्याकडे साधन सामुग्री कोणती आहे, किंबहुना त्याचा अंतरंग जाणून त्याला काय अवस्थेतलं साधण्याची गरज आहे, कोणत्या अडचणी टाकण्याची गरज आहे, कोणत्या अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे, सगळ्याची कल्पना गुरुला असते. त्यामुळं हे सगळं त्यांचंच काम आहे. तर त्या अर्थाने तिथे हे पहिल्यांदा तळमळीतून पुढे गेला की जो जे प्रयत्न करीत असतो त्याच्यावर त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. करीत नसतो त्याच्यावर लक्ष असतं, करतो चुकतो त्याच्यावर लक्ष असतं, ते बरोबर कसे करावे त्याच्यावर लक्ष असतं, तो भरकटत कुठे जाणार ते माहिती असतं, सगळं त्याच्यावर लक्ष असतं बरोबर. फक्त आपला कासरा त्यांच्याकडे पाहिजे ठेवलेला. एवढं मात्र कर. बाबा महाराजांना म्हणले ना ते नारळ फोडून त्यांच्याकडे द्यायचा, त्याची आठवण झाली. त्यांच्याकडे ड्युटी दिलेली होती आमच्यातलीच पेटे घराण्यातली. तर त्यांच्याकडे ती ड्युटी होती, गुरूंच्याकडे नारळ ठेवायचा आणि मला आणून पोच करायचा. ही रोज ड्युटी त्यांना दिलेली होती. त्यांच्या पिढी अजूनही आहे. तर ते इथे आले होते मध्ये. ते म्हटले ते आमचंच, ते म्हणले आमचे वडीलच ते. बरं म्हटलं, हे कोण म्हणलं तुमचे? ते म्हणले वडील. ड्युटी एवढी की त्यांना माझ्या गुरूंना रोज नारळ पोचला पाहिजे, ही माझी सेवा, म्हणजे त्यांची सेवा ती माझी सेवा असं. ती त्यांची सेवा, त्यांना रोज नारळ ठेवायचा आणि हे मला आणून द्यायचं, ही त्यांच्याकडे दिलेली ड्युटी. त्यामुळे रोज तिथे नारळ फोडायचा, ह्यांना त्याचा प्रसाद आणून द्यायचा, मग त्यांच्याकडे द्यायचं. तेव्हा त्यांच्या मनात शंका आली होती की जाताना कधी हे दिलं जाईल, कधी ते दिलं जाईल. म्हणजे ह्यातलं कुठलं द्यावं? भकलं 2 होतात, भकल होतं 2 वाघ होतात, तर कुठलं ठेवावं? ते म्हणले नेहमी शेंडीचं त्यांच्याकडे ठेवलेलं बरं. आपली शेंडी नेहमी बाबा महाराजांचं भाषेतच आहे ते. म्हणले नेहमी शेंडीचं त्यांच्याकडे ठेवावं, उरलं आपलं. ते म्हणले म्हणजे ते केव्हाही तिकडून खेचायला त्यांना बरं पडतं. आपली काय खात्री आहे का? म्हणते किती बरोबर मुद्द्यावर ठेवलं असेल त्यांनी बोट. त्यामुळे त्या ठिकाणी प्रयत्न, तर प्रयत्न करतानासुद्धा त्यात अचूकता कशी येईल, ते प्रयत्न योग्य दिशेनं कसे होतील, त्याला योग्य गती कशी मिळेल. नाही तर खूप काही वेळेला असं होतं की खूप गडबड होते, ते ध्येय गाठायची गडबड होते आणि सर्वसाधारणपणे अशी गडबड करून पेपर जरी सोडवला तरी जास्त चुका होतात, हे आपल्याला माहिती आहे. साध्या व्यवहारातसुद्धा भराभरा संपवायचा प्रयत्न केला तर काय होत नाही, उलटं जास्त चुका राहण्याची शक्यता असते. शांत चित्ताने सोडवला, सावकाश गतीनं गेला, कारण शेवटी पुढे ते जे प्राप्ती व्हायची आहे ती पेलायला चित्त अनुकूल लागतं ना. मागे एकदा हे देता येईल का, एकदा डोक्यावर हात ठेवून देणारे लोक आहेत बाबा, आज ते मोठे लोक आहेत, आपलं काय त्याबद्दल म्हणणं नाही, त्यांचा अधिकार तसा असेल, घेणाऱ्यांचा अधिकार तसा असेल, पण डोक्यावर ठेवून ते म्हणले देता येतं पण आपल्याला घेता येत नाही. म्हणले अडचण अशी आहे की त्यांना देता येईल पण हे भगवंत आत पेलायलासुद्धा बिंदूची काय, त्या मनाची काय एक अवस्था किंवा ताकद लागते. ती ताकद असली तर ते पेलता येतं, कारण ते काय आहे, ते सर्वसमावेशक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही हेचा पत्ता आपल्याला जेव्हा ते आपल्याकडे येईल तेव्हाच लागेल. जेव्हा आपल्याला अनुभव येईल तेव्हा कळेल की अरे ह्यांच्यात सगळंच बसते, ह्यांच्यात काय नाही, विश्वामध्ये काय नाही आहे मला सांगा. ते जे सगळं विश्वामध्ये ते सगळं त्याच्यात बसतं. मग ते सगळं मागितलं तर सगळं यावं लागतं, तेवढी आपल्या पेलण्याची तयारी नाही. म्हणून म्हणजे ह्याला काही केवळ व्यावहारिक बाजू नाही, सरळ आपण विश्वरूप दर्शन योग आठवा. 11व्या अध्याय शेवटी काय म्हटलं, बाबा हात जोडतो मला हे आपलं तुझा आहेस, तो दिसतोयस तोच बरा आहे.
हे जे काही विश्वरूप आहे मला वाटलं सगळं एकदा बघूनच घेऊया, एकदा आपली जवळीक आहे, ओळख आहे जवळ, त्यामुळे आपण त्यांना म्हटलं तर काय नाही म्हणणार नाही. ठीक आहे म्हणले की हे काय डोळे पांढरे व्हायची वेळ आली, आपल्याला दिसेनाच होते, तर असं रूप आपल्याला मिळणार नाही. त्यापेक्षा आपलं तुझं जे पहिलं रूप आहे, रूपम दर्शयामः, असं ते आपल्याला बाबा दाखव, हे काय खरं नाही, शंखचक्र बदावत, मग आपलं तू समोर आपलं ते हातात धरून जे काय लगाम उभा आहेस तेच उत्तम आणि तेच मला मानवते, हे पुढचं मला मानवणार नाही. तसं ते ते एक प्रतीक आहे की विश्वरूप हवं आहे, बरोबर आहे, भगवंत हवा आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे हा तिसऱ्या टप्प्यातल्या प्रयत्नांच्या संदर्भातलं सांगितलं की प्रयत्नाच्या संदर्भात सुद्धा इथे आयातीचा प्रश्न आहे, तयारी आहे. आपण तिथे होतो गेल्या वेळेला, तर ही तयारी करावी लागतेच, पण त्या तयारीवर सुद्धा त्यांचं लक्ष असतं की तयारी केली आहे तर त्यातले कुठले प्रयत्न त्याला मानवतील, कुठले मानवणार नाही, कुठंपर्यंत आला आहे, कुठेपर्यंत नाही आला आहे, त्याची त्यांना अंदाज आहे. म्हणून ते एकाला एक सांगतात. एकाला एक असं का सांगतात, तर त्यांच्या सांगण्यात मेळ नाही असं नसतं. आम्हाला शंका ती दांडगी की त्यांच्या सांगण्यात मेळ नाही. ह्याला एक म्हणले, ह्याला जवळ बस म्हणले, त्याला लांब जा म्हणले, ह्याला बसायला वाचन करायला सांगितलं, त्याला बोलायला सांगितलं, त्याला मौन पाळायला सांगितलं. एकदा काहीतरी सांगा तुम्ही, पारायण करू, तसं नाही, आवश्यक असेल तर पारायण, नाही तर मध्येच सांगते आता बस पारायण पुरे. जे ते गुरुचरित्र हे आत्ता बाबा महाराजांचं निघालंच असतं. आमचे चरित्र आम्हाला ऐकवण्याची गरज नाही. आता गुरुचरित्राला असं पण हा गुरुचरित्र काय सामान्य गोष्ट आहे का? पण तुम्हाला जे गुरूंचं चरित्र आहे ते समजून घ्या, ते वाचत बसू नका. किंवा ते ह्यांनी पण, आपण आता सगळ्याच पोथ्या वाचतात त्यामुळे आपल्याला सगळी कल्पना असेल. आपल्याला शंकर महाराज काय म्हणले की जोपर्यंत कुठले गुरु नसतील तोपर्यंत गुरुचरित्र म्हटले. एक वाक्यच म्हणले जातात आता, पण लक्षात येतं आपल्याला, जर गुरु नसतील कुठले तर म्हणले गुरुचरित्र वाचावा. मग नाहीतर मग आपल्या गुरूंचं चरित्र समजून घ्यावं. कारण काय आहे, तिथे त्याची ह्या काळातली मर्मं असतात आणि ती आपल्याला स्पष्ट सापडतात. म्हणून प्रयत्नावर त्यांचं लक्ष असतं. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये आत्ता सहज विषय निघाला म्हणून की हे जशी तळमळ लागली प्रयत्न करणं हे बरोबर आहे, हे सगळे क्रमानं होत जाणार, पण तळमळीमध्ये सुद्धा, त्या प्रयत्नामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष असतं. तळमळ आहे म्हणून हा करतो आहे, लवकर व्हावंसं वाटणं ह्यात काय अर्थ नसतो, व्हावंसं वाटणं यात अर्थ आहे. हा ते ध्येय आहे, ते ध्येयाला सुरुवात तिथेच झाली की सर्व सुख माझे राघवाचे पायी, मला ते पाहिजे, बरोबर आहे, पण तरीसुद्धा माझ्या मनाची तशी तयारी झाली आहे का? वासनाती नाही, खरं सांगायचं तर इथे म्हटलं आहे, वासनाती नाही तुझी मजा. अहो ती वासना सोडून सगळ्या वासना माणसाकडे असतात. मग आता त्या वासना म्हणायच्या का? मग त्याची फोड करून सांगायला तो गुरु लागतो. तो म्हणतो वासना म्हणजे इच्छा नव्हे. महाराज म्हणायचे ना, वस्तीला आलेली इच्छा म्हणजे वासना. तर हत्ती वस्तीला असली तर तिचा संबंध आहे, नसेल तर इच्छा येतात जातात. आत्ता साधं जायचं झालं तरीसुद्धा, आता कोणाला जाता जाता आईस्क्रीम खायचं असलं, आता जरा पाऊस आला आहे पण तरीसुद्धा उकडतं आहेच ना शेवटी. त्यामुळे असलं तर ती इच्छा आहे, ते तेवढं खाल्लं की ती पुरी झाली, संपली. ह्यापेक्षा त्यात काही नाही आहे. जे अगदी त्याचा मोठा गंभीरपणे मी हे विचार करू का नको, काय करावं, ह्यामुळे मी माझ्या साधन मार्गातून ढळणार तर नाही, उगाच काहीतरी करून त्यांनी काय सांगितलं जावं आईस्क्रीम खातं का, काय बिघडत नाही, कारण त्यांना माहिती आहे तेवढ्याने ते संपणारा विषय आहे. तो जर ओढून धरला तर ते आईस्क्रीम डोक्यात घरी जाईल, घरी भरायला पैसे वाचतील मला मान्य, पण दुसऱ्याच्या पैशांचं ते घेता येतं, त्याला काय एवढं अवघड नाही. ते कशाला एवढा व्याप करून घ्या, ते घ्यावं आणि ते तेवढंच आहे. ते दॅट इज पासिंग. आपल्याकडे आकाशातून ढग जातात, तशा इच्छांचं स्वरूप असतं, त्या अशा येतात आणि असे निघत जातात. आता आकाशातला ढग किती वेळ थांबतो याचं काही प्रमाण आपल्याकडे आहे का काही? आता ते वाऱ्यावर अवलंबून आहे, ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, काय असेल ते अवलंबून आहे, पण ते येतं आणि असाच्या असा ढग राहिला, सकाळी उठलो तरी परत आपला आहे असं नाही. सकाळी वेगळं आकाश आहे, सकाळी त्यावेळा का आहे नसतं त्यातलं. म्हणजे अशा तऱ्हेनं जे जातं आहे तशा इच्छा आहेत, तशा ते येतात जातात. तुम्हाला त्या गुरूंना योग्य वाटलं तर ते पुरे करतात, नसेल तर जोडून द्या म्हणतात. म्हणजे हे त्यांच्या पद्धतीने चाललं आहे. वासना ती नाही तुझी माझं, म्हणजे त्यांचं ध्येय पक्क झालेलं आहे. जे कायमचं म्हणून मला हवं आहे ते फक्त सर्व सुख माझे राघवाचे पाय, असंच आहे. तेच हवं आहे, बाकीचं काय नको आहे. असं झालं की ते, म्हणून त्यांचं त्या प्रयत्नावर लक्ष असतं की नक्की त्या दिशेनंच प्रयत्न चालले आहेत का नाही. तर ते जर चालले असतील तर बरोबर आहे म्हणतात, त्याला बळ देतात. म्हणून ह्या प्रयत्नांची अवस्था आहे. आणि एवढ्यावर ते होत नाही अशा स्थितीला मनुष्य येतो, तो खरा साधक आला, बरोबर, ज्या योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी यायला पाहिजे होता तिथे आला. म्हणजे हे बाबा अशा तऱ्हेनं मी अमुक प्रकारे तमुक प्रकारे असे प्रयत्न करून, अगदी आज्ञापालनसुद्धा, काय जे करीन ते करूनसुद्धा हे अजून सापडत नाही, असं काहीतरी झालं की बरोबर मुद्द्याला तो आला. कारण तिथे आता कृपेचा प्रश्न आला. माझे प्रयत्न करून जर परमेश्वर सापडत असता माझ्या प्रयत्नाने, तर आपल्याकडे जे मोठे उद्योगी आणि प्रयत्नशील लोक आहेत त्यांच्याकडे देव दारात नांदला असता. ते नाथांच्याकडे नांदण्या गोष्टी वेगळी आहे.
आपल्यासारख्या ठिकाणी इथे जे महान उद्योगी लोक आहेत त्यांच्या घरी परमेश्वर नांदला असता, कारण ते प्रयत्नवादी आहेत, कशात कमी नाही प्रयत्नामध्ये, तर मग परमेश्वर येऊन राबला पाहिजे. नुसताच त्यांचा झाला पाहिजे असंही नाही, तो राबला पाहिजे इतकं शक्य आहे, पण ते तसं शक्य नाही आहे. तिथे कुठेतरी पुन्हा कृपेचा अंश आहेच. तो एक शेवटचा हातचा त्यांचा आहे, तो त्याने टाकला की म्हणजे ते भांडं भरायला शेवटी काहीतरी एक शेवटचं एक टाकावं लागतं. ती पळीवर का असे ना, पण ती जी कृपा आहे त्याची कल्पना आपल्याला येत नाही, पण ती त्यात पडल्याशिवाय माणसाचं जे चित्त शांत व्हायचं, समाधान व्हायचं ते होत नाही. म्हणून माणसाला फिरावं लागतं, नाही समाधान होत. म्हणून हे साधन, म्हणून ते साधन, म्हणून ते साधन, असं का करावं लागतं? त्याला समाधानात ती कृपेचं अजून त्याच्यात पळीभर पडायचं आहे. आता कृपा व्हावी म्हणून कृपा व्हायची आहे ना, ते तर प्रयत्नाचा भाग संपला. व्हावी ही तळमळ राहिली जी सुरुवातीला होती, तशाच तऱ्हेची ही तळमळ आहे. पण इथे मध्ये जे प्रयत्न आहेत ते नाही आहेत. आता फक्त व्हावी एवढी तीव्र इच्छा आहे. आता ती तीव्र इच्छा आहे ती कधी पुरी करायची? पाऊस पडावा असं आपल्याला आता दिवसभर एवढं उकडते, आपल्याला वाटतं की नाही पाऊस पडावा, पण काय एकदम काय हँडल मारून किंवा काय बटन दाबून काय उपयोग आहे का? काय नाही. तो त्याला पडायचा तेव्हा पडणार, पडायचा तेवढाच पडणार. मग असे शिवरून गेला आपण बघितलं, झालं, त्याला तेवढंच पडायचं होतं. मग आता आपण काय करणार? आपण आता वाट बघणार त्याचा जो म्हणजे तिथे ते नेमकी प्रतीक्षेची परीक्षा होती. माणसाला असं वाटतं एवढे मी प्रयत्न केले तर आता हे झालंच पाहिजे, का होत नाही? सकाळी का नाही, दुपारी का नाही, संध्याकाळी का नाही, असं करून मिळणारी परमेश्वरी वस्तू नाही ती. खरं सांगायचं तर आतच आहे, पण तरीसुद्धा ज्या अर्थाने ती आपल्याला मिळायची आहे त्या अर्थाने तिथे पुन्हा एक प्रतीक्षेचा भाग आहे. तर ती शांतता चित्ताला नसते. त्यामुळे प्रतीक्षा करायला सुद्धा एक पेशन्स तिथे, म्हणून ती धीर, सबुरी सगळे जे शब्द वापरता येते ते त्यासाठी आहेत की थांबा, जरा थांबा अजून. आणि त्या ठिकाणी सोसण्याचा प्रश्न आहे, कारण इकडे तळमळ पण सोसतो आहे, ध्येय तर ठरलेलं आहे, प्रयत्न तर चालू आहेत, हे सगळं आहे, पण तरीसुद्धा पुन्हा थांबावं लागतं. आपल्याला मनात आलं म्हणून निकाल काही 15 दिवस आधी लागत नाही. आपल्या व्यवहारात सुद्धा जर आपलं ठरलेलं आहे की तो 10 तारखेला लागणार, मग 10 तारखेपर्यंत 9 तारखेपर्यंत काही उपयोग नाही. आपण नुसती प्रतीक्षा करायची. 1 तारीख असो, 2 तारीख असो, तुम्ही खूप कष्ट केलेले असो, पेपर उत्तम लिहिलेले असो, काहीही असो, त्या तारखेला जे लागायचं ते त्या तारखेला लागणार. आणि कदाचित पुढं गेलं तर तेही सांगता येत नाही. आजच्या काळात कदाचित ते पुढं पण जातं. 10च्या ऐवजी पुन्हा डिक्लेअर होतं की आता 15 लागतील, की आता 15पर्यंत काय, तर 15पर्यंत विमनस्क होऊन चालणार नाही. 15पर्यंत दुसरं काहीतरी चांगलं काम करावं. आपण काही चांगलं काम करतो आहे, परमेश्वराशी याची इच्छा आहे, मी असं समजतो म्हणजे की मधल्या काळात खूप चांगली कामं चालू आहेत सुटीच्या, आणि ती जी चालू आहेत ती त्यांना पसंत आहेत एकदम, आणि त्यांना असं वाटतं की अजून ह्याच्या हातून चांगलं काम व्हावं म्हणून तारीख जरा पुढे केली, मग अजून 5 दिवस चांगलं काम करावं. काय बिघडलं? बरं, जे 10ला कळणार आहे तेच 15ला कळणार आहे, काय फरक आहे? पण तिथे प्रतीक्षेची परीक्षा आहे माणसाच्या. मनुष्य तिथे फिरू शकतो, मनुष्य तिथे त्याचं मन ढळू शकतं. तर त्यासाठी ती आणखीन एक ठेवलं आहे की शांत राहा. हो रे, मग थोडे आहे, थोडेच आहे, ते जे सांगितलं आहे ते बरोबर सांगितलेलं आहे. ते बाबांनी सांगितले ते आहे बरोबर, की थोडं आहे, अजून थोडं आहे म्हणतच साधकाला नेण्याची गुरुची पद्धत असते. त्याला जर सांगितलं ही एवढा डोंगर चढ, ते तसं काही नाही. ते म्हणतात काय इथं जरासं गेलं की मग जवळ येईल तेवढं. जेव्हा मनुष्य त्या शिखरावर बसलेला असतो तेव्हा मागं बघितलं तर आपल्याला इथं गेलं तरी तसं होतं. तर इथं कुठेही जावं, भैरवाला जावं, वरती आळावा, इथे तेसराला जावं, वर फसली मागं बघितलं की वाटतं आहे एवढं आपण हे चालून आलो आहे. खालून जर बघितलं तर वाटतं की हे अवघड दिसते, पण तसं काही नाही. बरोबर एखादा अनुभवी मनुष्य असला तर तो सांगतो काही नाही, आपण चालत राहायचं असते, समोर दिसत असते. काय एखाद्या वेळेला इकडे तिकडे घसरेल, मधल्या वाटेनं गेला असला जवळ पडेल, पण थोडे कष्ट पडतील, थोडंसं हे होईल, पण जात राहील, ठीक आहे, काळजी करू नको. हे जे करणारा आहे तो साथीदार तो गुरुच असतो, तिथला गुरु आहे तो त्या शिखरावर न्यायला उपयोग पडतो, मग तो ते करत राहतो. तर तशा तऱ्हेचे हे प्रतीक्षेचं काम आहे. आणि मग तिथे म्हणून त्या एक टप्पामध्ये आहे कुठेतरी ती प्रतीक्षामध्ये येऊन जाते. आणि ती ज्याला जमली त्यानं त्यांच्या अनुकूल काम केलेलं आहे, कारण तो त्यांनी द्यायचा प्रश्न असल्यामुळे केव्हा आणि कधी, कसं, किती त्यांनी ठरवायचं, तर तेवढं ते त्याला देतं. त्याला किती, आता कसं त्याचं भांडं केवढं आहे, त्याला गरज किती आहे, काय त्याला दिल्यानंतर त्याच्या चित्ताची शांतता होणार, काय झाल्यानंतर तो शुद्ध होणार, हे त्यांना माहिती आहे. त्यानुसार ते देतात. म्हणून हे सांगितलं असं, शेवटी प्रयत्न आहेत आणि शेवटी कृपा. मग त्याच्यासाठी फक्त प्रार्थना, प्रतीक्षा हे सगळे मार्ग आहेत. तर ते करीत असलं की हे होतं. म्हणून ही जी तयारी यात म्हटली आहे की सद्गुरू भेटीची आयती केली कैशी पाहावी ती, चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्ययुक्त. ह्यात जी त्या भेटीसाठी केलेली ही तयारी आहे ती अनुतापस्थिती आहे. हे मागच्या सगळ्या कर्मांचा आढावा घेतल्यानंतर मनाची जी स्थिती निर्माण होते तिला अनुतापस्थिती म्हणा. चालेल भाषेमध्ये
मागच्या सगळ्या कर्मांचा आढावा घेतल्यानंतर फार आपण जगामध्ये काहीतरी भगवंताच्या दृष्टीनं केलं आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती नसते हे तेव्हा लक्षात येतं. जर आढावा घेतला असेल तर आपण घेतला, कर्म खूप केली, त्याबद्दल शंका नाही, वर्षानुवर्ष काम करतो आहे, राबतो आहे, सगळं खरं आहे. तसा तर गाण्याचा बैलही राबतच असतो. जरी पहा मी ओढतं गाणं ते जे आहे तसं आहे, तर ते तशा स्वरूपाचं आहे. मी भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या अर्थाने मी धडपडायला पाहिजे होतं त्या अर्थाने मी कधी जागा झालो नाही. एक तर उशिरा झालो, झाल्यानंतर मला मार्ग सापडला नाही म्हणून धडपडत राहिलो, मग चुकीचं झालं, मग संदेह झाले, संभ्रम झाले, वाटा आडवाटा सगळं करत करत त्याच्याच संदर्भात. बाकीचं मी काय म्हणत नाही. काय बांधून झालं असेल, घरं बांधून झाली असतील, काय लग्न कार्य पाणी सगळं काय जे काय व्यवहार असेल तो झाला असेल, काय बँक बॅलन्स असेल, त्या माणसाची कमाई असेल, काय ते झालं सगळं, दुकान उत्तम चाललं, सगळं ठीक आहे. भगवंताच्या दृष्टीनं काय घडलं त्याचा आढावा घेतला तर या अर्थाने ते वय मोजावं. हे रामकृष्णांच्या भाषेत सांगितलं झालं तर ते काय म्हणेन की बाकीचं वय मोजण्यात काय अर्थच नाही. म्हणले भगवंताची ज्या वेळेला भगवंत हे माझं ध्येय आहे ही ज्या क्षणी जाणीव झाली आणि तिथून आपण त्या कामाला लागलो प्रत्यक्ष, तिथपासूनचं वय म्हणले मोजावं. बाकीचं जे वय आहे ना, आता त्यांची भाषा आहे म्हणून त्या भाषेत सांगायचं, त्यांच्या भाषेतच आहे, तर ते काय म्हणले की त्याच्या आधीचं वय म्हणजे पशुपक्षाचं वय समजा. हे विचार केला तर पटेल की त्याच्या आधीच्या वयामध्ये असतं काय, तसा विचार केला तर ते चारा पाणी त्यांची धावपळ सुरू आहे, तेच सुरू आहे. त्यांचं घर आपण काय बांधतो अशी पक्षी घरं बांधतात, त्यावेळेला काय घरं बांधतात पक्षी, कशी घरं बांधतात. आम्ही काय ते इकडून तिकडे तिकडून इकडे आम्ही काय करतो त्याच्यापेक्षा त्यांचं काम कुठून काय आणतात आणि कशा गोष्टी जमवतात. आर्किटेक्ट कोण, बांधणारा कोण, काय काय कळतं पत्ता लागत नाही, पण अप्रतिम गोष्ट तयार करतात. म्हणजे त्यांनी तयार केलेली अप्रतिम गोष्ट आम्ही आणून फक्त दिवाणखान्यात लावतो, ती स्वतःनी सोडली की. तर ही अवस्था आहे. मग मग त्याच्या आधीचं वय काय आहे, त्याच्या आधीचं वय हे त्या दर्जाचं समजावं. आणि ज्या क्षणी त्याला ध्येयप्राप्तीची जाणीव झाली आणि त्याचे प्रयत्न सुरू झाले, कारण जाणीवसुद्धा कशी आहे, हे विजेसारखी आहे, चमकून जात राहता बाहेर, तर तसं चमकतं ते. तिथं ध्येयप्राप्तीची जाणीव म्हणून एकदम चमकतं, दिसल्यासारखं होतं. पण मनुष्य काही त्या प्रकाशात, जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ना, त्या प्रकाशात तसं चालू शकत नाही मनुष्य. त्या प्रकाशात फक्त दिसतं. वेगळ्या संदर्भात दृष्टांत आहे, पण आहे की विजेच्या प्रकाशात मनुष्य चालू शकत नाही. तो दिव्याच्या प्रकाशात चालेल, सूर्याच्या प्रकाशात चालेल, ह्याच शक्य आहे. तेव्हा सूर्यप्रकाशासारखं जेव्हा ध्येयाचा प्रकाश पडला तेव्हा वाटचाल सुरू होते. तो प्रकाशसुद्धा हवा आहे, पण तो प्रकाश ह्याच्यासारखा नाही, विजेसारखा नाही. विजेने होतं काम, नाही असं नाही. माणसाला एकदम लक्कन दिसतं. आता समजा हे लाईट गेलेली आहे अशी कल्पना करू, तर ते नाही गेलेले आहे सुदैवाने अजून तरी, तर ते गेलेलं नाही. पण समजा गेले तर त्या क्षणी समजा जर बाहेर वीज चमकली तर दिसेल आपल्याला आतसुद्धा काय झालं हे दिसेल, पण त्याच्यावर आपला व्यवहार वाचन नाही होऊ शकणार. म्हणजे तिथे अडणार आहे, चालणं अडणार. कारण ते विजेच्या प्रकाशात दिसलेलं ध्येय आहे, विजेच्या प्रकाशात दिसलेली वाट आहे. ते विजेचा प्रकाश हे चमकून जाणारी गोष्ट आहे. तशी चमकून जाणं हे सुद्धा भाग्याचं आहे. माणसाला कुठेतरी असं चमकून जातं. आणि कधी चमकून जातं सांगू का, अपघात झाला, मनाविरुद्ध झालं, सगळं नुकसान झालं, तोट्यात गेलं, सगळं झालं की त्या क्षणी ब्रह्म आठवते. अगदी डोक्यावर गाडी आली म्हणजे ब्रह्म आठवतंच. स्वप्नात सुद्धा, स्वप्नात नाही सांगावर येते, इकडे गाडी आहे म्हणजे स्वप्नात असल्या काहीतरी वस्तू असतात, मी बघितलं साधारणपणे त्यात असले असतात. आणि इकडे व्यवहारात काहीतरी एखादी गाडी आहे, ती गाडी अंगावर आली की परब्रह्म आठवते अक्षरशः. आता दुसऱ्या क्षणी आपण आहे का नाही असं होतं. तर त्या क्षणी आठवतं, पण ते विजेच्या चमकाऱ्यासारखं आहे. त्या क्षणी जे काय आठवतं, काय परमेश्वर त्याचा गुरु काय जे असेल ते आठवतं, ते असं विजेच्या चमकाऱ्यासारखं असतं. ते ज्या वेळेला काहीही संकट समोर नाही, सगळं व्यवस्थित आहे, त्यावेळेला जर तसंच आठवत राहिलं त्या तीव्रतेनं, तर तो सूर्याचा प्रकाश समजायचा, विजेचा नाही. म्हणजे हे जे आहे असं व्हावं ह्यासाठी हा सगळा ही तयारी आहे. त्यात हे जे सगळं म्हटलं आहे ते कैशी ती पहावी, अनुतापस्थिती या शब्दाबद्दल आपण बोलत होतो. तर अनुतापस्थिती कशी आहे, तर माझ्या जीवनाचा आढावा घेतल्यानंतर माझे खरोखर परमेश्वर प्राप्तीसाठी माझे प्रयत्न, आणि तेही त्यांना जे अभिप्रेत आहेत ते तसे प्रयत्न किती चालले. तर हे सगळं ह्याचा आढावा घेतला की लक्षात येतं की हे प्रयत्न माझ्या डोक्यानंच चालले आहेत जास्त करून. आणि जे काही चालले आहेत ते सुद्धा त्याच दिशेनं नेत असतील असंही नाही. प्रयत्न केल्याचा अहंकार झाला तर, प्रयत्न केल्यानं लोकशाळा निर्माण झाली तर, 4 लोकांनी चांगलं म्हणावंसं वाटलं तर, काय त्याला इतकं. म्हणून ते आडामार्गे जेव्हा जाऊन ते दुःख ते जे त्यांनी विश्वनाथ महाराजांनी दुःख मांडले किंवा सावधान केलेलं आहे, तर ते त्यासाठीच केलं आहे. आडामार्गे जाता दुःख होई जेव्हा, तर त्याच्यातला कुठल्या प्रकारचा मार्ग हा आडमार्ग असेल
लोकांनी चांगलं म्हणणं म्हणजे काही चांगलंच असतं असं नाही, कारण कसं चांगलं आहे ते आपल्याला माहिती असते. आता 4 लोक चांगलं म्हणाले, उद्या 4 लोक वाईट म्हणतील, पुढे काय होईल? पुढे माझा प्रवास कुठं आहे तो प्रश्न तसाच राहील. म्हणून माझ्या प्रवासाच्या दृष्टीनं ते बरोबर आहे काय, त्यांना विपरीत असलेलं मी माझं साधन चालू आहे काय, आणि ते बघितलं की मग येतो तो अनुताप आहे. त्या क्षणी वाटतं की अरे आपण त्या मनानं काहीच केलेलं नाही. ज्यासाठी त्या लोकांनी आयुष्य दिलेले आहेत, सर्व शक्तीनिशी सगळं दिलेलं आहे, तर त्यांचं म्हणून काही शिल्लक नाही. त्यांनी जे काही प्रयत्न केले त्या मनाने मी सगळं माझं सांभाळून जमेल तेव्हा सवडीनं, फार त्रास न होईल अशा पद्धतीनं, शरीराला कष्ट होणार नाहीत, झीळ सोसावी लागणार नाही, झळ सोसावी लागणार नाही, माझं कुठे बिघडणार नाही, नुकसान होणार नाही, हे सगळं लोक मला चांगलं म्हणतील, सगळं जे काय आहे ते सगळं सांभाळून जे काही आता ह्यात किती राहणार त्यांच्या वाट्याला मला सांगा. तर जवळजवळ आता एखाद्या वाढायला निघतो ना पातेली घेऊन, तर त्यातला प्रकार आहे हा थोडक्यात. म्हणजे अशी वाढत वाढत शेवटी ती सगळी पंगत संपत येते. त्यावेळेला इकडे खडखड झालेलं असते अक्षरशः. तर त्यावेळेला जे राहिले आहे ते आता सगळं मी भगवंताला, कसलं सर्वस्व भगवंताला, सगळं वाढून झालं पंगतभर, म्हणजे सगळं आयुष्यभर सगळं जर ह्या सगळ्या गोष्टींना वाढून झालं तर माझं द्यायला काय वर येईल? ते तेवढंच माझ्याकडून अजून दिलं गेलं आहे. मग अनुताप स्थिती कशी आहे त्याची कल्पना येईल की अनुताप म्हणून त्यावेळेला असं वाटतं की खरोखर ते जे अनुदिनी अनुताप हे आहे ते तसं आहे की मला खरोखर असं नाही, मी अजून काहीही केलेलं नाही. त्यांनी जरी म्हटलं बाळा तू खूप केलं, ठीक आहे, मग तुम्ही काय मला काय लाजवू नका, किंवा काय खरं असेल ते सांगा, हे नको. तुम्ही मला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतात तुम्ही खूप केलं आहे, हे सगळं खरं आहे, पण मी अजून काय खूप केलेलं नाही आहे, सगळं राखूनच आहे. मी दान दिलं तरी माझं व्यवस्थित आहे ना सगळं बघून, मग उरलेल्याच्यात फारसे जळ नाही लागणार, गेलं तरी चालेल, असं जे आहे ते दिलं आहे. मी मला हवी असलेली वस्तू दिलेली नाही, माझ्या सर्वस्व दिलेलं नाही, हे मी काही दिलेलं नाही, मला कल्पना आहे. तर अशी सावधानता आणि त्यावेळेला ती म्हणून ती व्याकुळता, ती तळमळ आहे, ती मध्ये ती आहे. तर ती स्थिती मग अशी ज्या 4 म्हटल्या त्यात अनुताप स्थिती ती कैशी आहे ती पाहावा. केली कैशी ती पाहावी, ती चित्तशुद्धी अनुतापस्थिती वैराग्ययुक्त. अनुतापस्थितीचं का म्हणलेलं आहे हे पण सांगतो. अनुताप होण्याची गरजच आहे का? समजा अगदी माझं काय सगळं चुकलंच का, मी इतकं वर्ष वागलो ते काय वाईट वागलो, काय वागलो असेल ते माझ्या पद्धतीनं चुकीचं बरोबर आहे, त्यांच्या पद्धतीनं काय आहे अभिप्रेत होतं तसं आहे का, तर ते त्यांना बघावं असं त्यांचं म्हणणं आहे. तेवढं बघावं. मग ते बघताना काय होतं, बघताना माणसाला खऱ्या अर्थाने कळतं की नाही आपण काम केलं, वाणीनं काम केलं नाही, डोळ्याने काम केलं नाही, कानाने काम केलं नाही, हाताने त्याच्यासाठी राबलो नाही, पाय राबले नाहीत, हे सगळं तसा विचार केला तर प्रपंच सांभाळण्यासाठी राबले, त्यांना ज्याच्यासाठी हवे होते त्याच्यासाठी नाही राबले, त्यांना ज्या प्रमाणात हवे होते तसे नाही राबले, त्यांना ज्या मनस्थितीनं राबायला हवे होते तसे नाही राबले. पुन्हा मी राबलो हे आहेच, मी काही राबलो नाही आहे खरं सांगायचं, ते त्यांनी राबवलं म्हणून राबलो, नाहीतर एका क्षणात माणसाला नाही उठता येत त्याच्यावर. मग काय होतं, मग त्यांना जे अभिप्रेत आहे तसं ते झालं असेल का, म्हणजे त्या स्थितीनं मनस्थितीनं मी केलं असेल का, असा विचार केला की काय होतं. अनुतापाने आपल्याकडे आता ही धूळ आहे बाहेर खूप झालेली, ज्या वेळेला एक पावसाची सर येऊन जाईल, चांगली उत्तम सर आली अगदी पत्र्यावर, आता समजा ह्या धूळ काही कल्पना करू, तर वरून जर जोरात पाऊस पडला तर त्या सगळ्या पाण्याने ती धूळ निघून जाईल. तसं आपल्याला कर्माचे चढलेले लेप आहेत ते सगळे अनुतापाच्या आश्रूने माणसाचे धुवून जातात आणि त्या अर्थाने चित्तशुद्धी होते. म्हणून अनुतापाचं मध्ये म्हटलं, अनुताप ही गोष्ट पाण्यासारखी, ती स्वच्छ करणारी आहे, चित्त स्वच्छ करणारी आहे, धुवून टाकणारी आहे. चित्त शुद्ध झालं की भगवंताला वाव झाला आता यायला. ते म्हणजे दार उघडल्यासारखंच आहे, एकदम काही चित्तशुद्धी म्हणजे एवढा पालट होत नाही, पण पालटाची स्थिती तरी व्हायला पाहिजे. समजा जरी भांड्यात जरी काही आपल्याकडे काय डबा आहे त्याच्यात वस्तू ठेवायची, तर भांड्यात झाकण तरी काढलं पाहिजे, मग आता वस्तू ठेवता येईल. ते हे निदान हा अनुताप म्हणजे ते झाकण काढण्यासारखं आहे की अजून काही झालेलं नाही आहे, फक्त एवढंच आहे की व्हावं ह्याच्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती माझी आत्ता या क्षणी झाली असं वाटतं. का वाटतं, तर हे वाया गेलेलं आहे, ह्यात माझं तसं म्हणावं तसं काम झालेलं नाही, अजून ते व्हावं ही मात्र इच्छा तळबळ जोरात आहे, आता काय प्रयत्न करायचे ते सांगा. म्हणून त्यासाठी हे गुरु लागतात, ते त्यासाठी ते म्हणून ते गुरुपदी लीन व्हावया. चित्तासी बाणाली खूण त्वरित निघाले तेथुनी गुरुपदी लीन व्हावया. होता वेळ झाले चित्त सद्गुरू भेटीची आर्त वाटे वाट दुणावत सत्वरी ओसरेना. म्हणजे तळमळीची परिस्थिती असली म्हणजे काय होतं ते आधीच्या 2-3 नव्यात आहे. कोणाला तळमळ लागली मला सांगा खऱ्या अर्थाने, की काही झालं तरी बाबा ती भेट झालीच पाहिजे, देवाची भेट झाली पाहिजे, सकाळी उठला सुचत नाहीसं झालं आहे. आता सुचत नाहीसं झालं असं होतं, पण ते वेगळ्या कारणासाठी होतं. किती कारण आहेत त्याला, कोणाचं ज्याचं जे कारण ते त्याला,
तर तसं बाबा ते भेटले नाही आहे किंवा भेटायचं आहे आणि देव अजून काय कालपर्यंत काय भेटला नाही, आज तरी तो कुठल्याही परिस्थितीत भेटलाच पाहिजे म्हणून नुसते येरधाऱ्या घालतो आहे आणि त्याला अस्वस्थता आहे, काय डोळ्यात पाणी येते, आठवण काय करावं असं झालं असं काही झालं आहे का, असं आपण विचार करून बघितलं म्हणजे कळेल की त्यांच्यात फरक काय आणि हे काय करायला हवं आहे. सद्गुरू भेटीची आर्त वाटे वाट दुणावत. अशा वेळेला माणसाला असं वाटतं की हे रस्ता लांबतो आहे, जाता जात नाही. वेळ म्हणतो आपण बघा काय वेळा, जाता जात नाही. आणि इकडे टी व्ही बघायला बसलं तर जातो कधी कळत नाही. फरक आहे की नाही दोनमध्ये, ते काही बघा तुम्ही, त्याचा काय प्रश्न नाही. पण ह्या काम स्वरूपाचं काम असलं, प्रपंचाचं काम असं, गप्पा मारे भेटले गप्पा मारायला लागले की नाही, केव्हा अर्धा तास गेला काय कळलं नाही. पण जपाला बसलं की मिनिट पुढं जाता जात नाही. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, अर्धा तास कधी संपायचा असं वाटतं. तर ते इथेही हे घड्याळ सावकाश ते चाललं नाही ना, बॅटरी उतरली तर नाही, चेक करायला पाहिजे का काय, असं इकडे दुणावते, वाढ दुणावते, जणू काही वाढते आहे असं वाटतं सर. पण त्यांच्या दृष्टीनं त्यांना ते आर्त आहे म्हणून तसं वाटते. सत्वर ओसरेना धेनू आली वनातोनी, धारेसी निघाला घरधनी, वत्स धाव धरली मनी, परी बिरडे सुटेना. त्याची जशी अवस्था त्या वसराची झालेली आहे तशी ज्या भक्ताची भगवंताबद्दल झालेली आहे त्याला त्याची जी आर्त आहे, त्याचं जे भेटण्याची जी आस आहे ती आस म्हणजे त्यातली तळमळ आहे, ती लागली की ही पुढची कामं सोपी होतात. कारण बरंचसं काम हे तळमळीवरच अवलंबून असतं आणि ती तळमळीची ही काही लागत नाही. तळमळ ही अशी आग आहे ती काहीही शिजवेल, एवढी आग आहे ती. कशाचंही काही तुमचं कर्म असेल तर ते शिजवून टाकेल, एवढी ती आग आहे, पण चांगल्या अर्थाने. पण तो अग्नी आहे तो का प्रज्वलित होत नाही तर तेवढी आस त्याला नाही. आस असली की अग्नी प्रज्वलित असतो. आणि मला काळ राहिला किती, गेला किती, कशात गेला आणि आता मला ते साधायचं कसं, हा माझ्यासमोरचा फक्त प्रश्न आहे. कारण कुठल्या क्षणी ह्याच्यातलं कोणती गोष्ट मला साथ देत नाही होईल सांगता येत नाही. कदाचित मला दिसणार नाही, मला वाचन जमणार नाही, कदाचित मला ऐकू येणार नाही, प्रवचन भजन माझ्या दृष्टीने शून्य झालेले आहे. काय करणार सांगा मला. आज मला ते एक मोठी ताकद देतं, मोठं प्रोत्साहन देतं किंवा मनातून एक उभारी देतं. हे सगळं मला किती दिवस देईल सांगता येत नाही. असं एकदा झालं की माणसाचं जे त्यात लक्ष लागतं, त्यात त्याच्याकडून जे काम होतं त्याला जी एक त्याला जो दर्जा किंवा खोली आहे कामाला ती तेव्हा येते जेव्हा हे आर्त असतं. तसं ते आपल्याला लागावं एवढंच आत्ता करतो. बघू आणि थांबू, झाली वेळ आपली. हे सरळ टिकवून धरायला जे उपयोगी पडतं ते हे वारंवार सांगत असतात, बाकी काही नाही. पान 163 पद 243. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. ब्रह्मदायक जग सर्व ही मानुनी, ब्रह्मदायक जग सर्व ही मानुनी, माया सदरे, माया सदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. कामादिकरिपु दंडुनि अंतरे, कामादिकरिपु दंडुनि अंतरे, सांडे दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर
मूर्ती हरीची सावळी सुंदर, मूर्ती हरीची ध्यायी मनी आंतरे, ध्यायी मनी आंतरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षय देल तू ते, रघुवीर अक्षय देल तू ते, निरंजन पद रे, निरंजन पद रे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. जानकी जीवन स्मरण जय